नमस्कार मित्रांनो, शुभविवाह मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता भूमी ही तिच्या रूममध्ये बसलेली असते आणि त्याच वेळेला तिला सगळ्या गोष्टी आठवत असतात की कशाप्रकारे या सगळ्या गोष्टी अपघात घडला आहे. घडलेल्या सगळ्या गोष्टी इतक्या अचानकपणे झालेल्या असतात की अचानक एका क्षणातच सगळं होत्याचं नव्हतं झालेलं असतं, म्हणून तिला खूप त्रास होत असतो. आणि नंतर आकाशचं गाडीमधलं शेवटचं बोलणं तिला आठवत असतं की आकाश म्हणत असतो की आपल्याला खरंच खूप आनंद होतो आहे ना, म्हणजे आपल्या पिल्लूची पण ही पहिली ट्रिप आहे, किती छान वाटत असेल ना तिला. तेव्हा मग भूमी म्हणते की हो ना, पहिली ट्रिप आणि तेही देवदर्शन, किती मजा आहे ना. तेव्हा मग आकाश म्हणतो की हो, आपल्या पिल्लूला पण खूप एन्जॉय वाटत असेल. आता बघ कशी आईच्या कुशीमध्ये छान झोपली आहे, ती गाढ झोप लागली आहे. नंतर आकाशने भूमीसाठी आणि आपल्या पिल्लूसाठी दोघींसाठी ते मुकुट दिलेलं असतं आणि ते दोघींच्याही डोक्यामध्ये घालताच दोघेही खूप गोड दिसत असतात. आणि म्हणूनच आकाश म्हणतो की चल आपण दोघंही ना आपला फोटोज काढूया, असं म्हणून ते आकाश हा फोटो काढत असतो आणि दोघंही त्या फोटोमध्ये बघत असतात. हे सगळं आता भूमीला आठवतं आणि तिच्या डोळ्यामधून सारखं पाणी येत असतं. त्याच वेळेला मानसी आता तिथे पाणी ठेवते आणि भूमीकडे बघत असते. त्यावेळेला भूमी रडत असते आणि नंतर मग मानूला तिला बघून खूप वाईट वाटत असतं, कारण मानसीच्या डोळ्यामध्ये अगदी खूप पाणी आलेलं असतं आणि आपल्या ताईची सारखी अशी वाईट अवस्था, तिच्या वाट्याला इतकं दुःख, याचंच तिला खूप खंत वाटत असते. तेव्हा मग मनू आता म्हणत असते की ताई प्लीज रडू नकोस. त्यावेळेला मानसी म्हणते की अगं कसं काय झालं काहीच कळत नाही आहे. खरंच मनू मला समजतच नाही आहे आता मी काय करू ते. म्हणजे इतक्या दिवसानंतर आमच्या दोघांच्याही आयुष्यात सुख आलं होतं आणि आता अचानक एका क्षणात होत्याचं नव्हतं कसं झालं तेच कळत नाही आहे. नंतर ती स्वतःलाच म्हणते की नाही, परंतु नाही, मी आता खचणार नाही आहे. मी स्वतःच्या मनाला समजावलं आहे की किती झालं तरी काही खचायचं नाही. आत्तापर्यंत जशी इच्छाशक्ती घेऊन त्या बळावर मी सगळं माझ्या मनाप्रमाणे आणलं आहे ना, तसंच आताही मी करणार आहे. आताही माझ्या इच्छाशक्तीच्या जोरावर मी माझ्या आकाशला परत मिळवणार आहे. कितीही काही झालं तरीही माझा आकाश हा माझ्याजवळ राहणारच आहे. त्यावेळेला मग आता मनू म्हणते की ताई मला पण खरंच कळत नाही आहे हे असं सगळं का होतं गं, तेही तुझ्याच बाबतीत. इतक्या आयुष्यभर तुम्ही दोघांनी दुःख भोगलं आहे, आता तुमच्या आयुष्यात क्षितिजाच्या रूपाने आनंद आला होता ना नवीन, मग आता काय असं. खरंच याचं मला खूप वाईट वाटतं. तुमचं खरंच मला कौतुक वाटतं की इतकं तुम्ही सहन करूनही आता परत तुमच्या वाट्याला आहे. आणि पिल्लूची तरी काय चूक आहे गं. तेव्हा मग भूमी म्हणते की हो, मलाही तेच वाटतं आहे की माझ्या बाळाची काय चूक आहे. मला इतकंच कळतं आहे की ती खरंच खूप बिचारी सोचते आहे. आम्हाला काय सवय आहे गं, परंतु मला वाईट वाटतं आहे ते माझ्या क्षितिजाबद्दल. आम्हाला आतापर्यंत सवय होती दुःख भोगण्याची, आम्ही ते सहन करत होतो आणि सवय झालेली, परंतु आताच हिचा जन्म झाला आहे ना गं आणि तिच्याही वाट्याला तेच दुःख नाही बघवत मला. काही झालं तरी माझ्या मुलीच्या आयुष्यात मला सुखच आणायचं आहे, दुःख नको आहे. तितक्याच डॉक्टर येतात आणि डॉक्टर आल्याबरोबर लगेच मानू बाजूला बसते आणि डॉक्टर आल्याबरोबर भूमी विचारायला सांगते की डॉक्टर काय झालं, आकाश कसं आहे, त्याची तब्येत ठीक आहे ना, असं विचारल्याबरोबर आता डॉक्टर भूमीकडे बघत बसतात आणि क्षितिजा ही पटकन बाळाला घेते आणि तिला पाळण्यात ठेवते. ती झोपलेली असते. मग डॉक्टर म्हणतात की आमच्याकडे सगळे प्रयत्न सुरू आहेत, आम्ही सगळे प्रयत्न करतो आहे सगळ्या बाजूने, परंतु आकाशचे ब्लिडिंग काही थांबतच नाही आहे. त्याच्या डोक्याला लागलेला फटका हा इतका जबरदस्त होता की त्यामुळे त्याला आता खूप त्रास होतो आहे आणि त्याचं कवर होणं जवळजवळ मुश्किल वाटत आहे. तेव्हा भूमी म्हणते की डॉक्टर काय बोलताय तुम्ही. तेव्हा डॉक्टर म्हणतात की हो, त्याला लागलेला जो काही डोक्याला मार आहे ना, त्यामुळे त्याला इतका जबरदस्त धक्का बसला आहे की त्याला लवकरात लवकर कोमातनं बाहेर काढणं हे अशक्य आहे आणि जेवढा वेळ जात राहील तेवढाच त्याच्या जीवालाही धोका आहे. हे ऐकल्यावर आता भूमीला खूप धक्काच बसतो. ती पटकन उठून उभी राहते आणि म्हणते की काय बोलताय तुम्ही डॉक्टर, प्लीज असं नका बोलू. तेव्हा डॉक्टर म्हणतात की हो, आम्ही आमच्या बाजूने पूर्ण प्रयत्न करतो आहे, परंतु आता काय व्हायचं काहीच माहिती नाही आहे. तेव्हा भूमी हात जोडते आणि म्हणते की प्लीज असं नका करू, मला कळतं आहे तो क्रिटिकल आहे, परंतु तुम्ही काही करा, प्लीज माझ्या नवऱ्याला वाचवा, माझ्या आकाशला काही होता कामा नाही, प्लीज त्याला लवकरात लवकर वाचवा. तेव्हा मग म्हणतात की आम्ही आमच्या परीने सगळे काही प्रयत्न करून बघितलेत,
परंतु डॉक्टर न्यूरोसर्जन जे असतात ते अमेरिकेतून मागवायला हवेत, त्यांना बोलवलं तर काहीतरी होऊ शकतं. तेव्हा मग भूमी म्हणते की हो चालेल, तुम्ही काही करा डॉक्टर, अमेरिकेतून जे न्यूरोसर्जन आहेत त्यांना बोलवा, मी हवा तर कितीही पैसा ओतायला तयार आहे, मी कितीही पैसे देऊ शकते, प्लीज तुम्ही त्यांना बोलावून घ्या, माझ्या आकाशला लवकरात लवकर बरं करा, त्याला काही होता कामा नये. डॉक्टर म्हणतात की ठीक आहे, तुम्ही काळजी करू नका, मी करतो प्रयत्न, असं म्हणून डॉक्टर निघून जातात. आणि रागिनी आणि पौर्णिमा हे सगळंच ऐकत असते. आता पौर्णिमा ते ऐकत म्हणत असते, आता ही भूमी जिवंत राहिली तर आकाशला वाचवण्याचा प्रयत्न करत राहणार आणि ती आपल्या वाट्याचे पैसे पण या आकाशच्या ट्रीटमेंटमध्ये घालणार. शिट, का असं झालं, ही भूमी पण या मरायलाच पाहिजे होती ना या ॲक्सिडेंटमध्ये. आकाश, भूमी आणि ती मुलगी तिघंजणही या ॲक्सिडेंटमध्ये मेले असते तर बरे झाले असते. काय झालं तरीही हे लोक अशा प्रकारे बरे करणारच, ही भूमी आकाशला बरं करेल असं ती म्हणते. तर इथे भूमी ही लक्षात आल्यामुळे पटकन गायकवाड सरांना फोन लावते आणि म्हणते की सर, मी भूमी महाजन बोलते, प्लीज या अपघाताबद्दल तुम्हाला माहीत असेलच, परंतु मला अशी दाट शक्यता आहे की हा अपघात नाही आहे तर हा घातपात आहे, त्यामुळे सर तुम्ही यामध्ये प्लीज जरा लक्ष घाला, अशीच माझी इच्छा आहे. तुम्ही प्लीज हे बघा, हे सगळं कोणी केलं आहे, हे सगळं कोणी केलं आहे, त्या माणसाला प्लीज तुम्ही शोधून काढा, असं भूमी आता गायकवाड सरांना बोलत असते. त्याच वेळेला मग भूमी हे सगळं बोलत असताना पुन्हा एकदा रागिनी आणि पौर्णिमा ऐकतात आणि दोघी एकमेकींकडे अगदी रागाने बघत असतात, कारण किती काही झालं तरीही भूमी जिवंत असली तर ती गप्प बसणार नाही हे दोघींनाही माहीतच असतं. आता आकाश हा अगदी गाढ झोपलेला असतो, म्हणजेच तो पूर्णपणे कोमातच असतो. तिथे लॅबमध्ये म्हणजे त्याच्या रूममध्ये कोणीही नसतं. त्याच वेळेला रागिनी येते आणि रागिनी त्याचा जोरात गळा दाबते आणि गळा दाबल्याबरोबर त्याचे जे सगळे नर्व सिस्टम असतात ते ब्लॉक होऊन जातात आणि तिथल्या तिथे रिपोर्ट पूर्ण ब्लँक येतो आणि आकाशचा गुदमरून आता जीव गेलेला असतो. आणि हे सगळं आता रागिनीने केलेलं असतं आणि रागिनी आता जोरजोरात अगदी राक्षसासारखं हसत असते आणि जोरजोरात हसत म्हणते की झालं, संपलं, आता गेला आकाश, असं म्हणून ती जोरजोरात हसायला लागते. आणि आकाशचा आता तिथल्या तिथेच जीव गेलेला असतो आणि रागिनीला मात्र खूप मजा येत असते. आकाशने त्याचे प्राण तिथे सोडलेले असतात. परंतु मित्रांनो, हे भूमीला पडलेलं एक वाईट स्वप्न असतं. भूमी ही दचकून जागी होते आणि घामाघूम झालेली असते. आकाश असं म्हणून ती पटकन तिथून उठते आणि ती आजूबाजूला बघते तर तिथे स्वतःच्याच रूममध्ये ती असते आणि डोक्याला हात लावते की हे सगळं काय झालं, परंतु तिच्या लक्षात येतं की हे तिला पडलेलं स्वप्न होतं. भूमी म्हणते की माझी क्षितिजा कुठे गेली, म्हणून ती पटकन बाहेर येते आणि बाहेर आल्यानंतर घाबरलेली असते की माझ्या मुलीला कोणी घेऊन गेलं का, आजूबाजूला कोणीच नसतं. बाहेर रागिनी झोपलेली असते तर ती रागिनी जवळ येते, तिची मान धरत म्हणते की का गळा दाबते, का केलं, माझी मुलगी कुठे सांगा, माझी क्षितिजा कुठे सांगा. रागिनी म्हणते की नाही अगं, मला नाही माहिती ती कुठे आहे. तेव्हा ती म्हणते की तुम्हाला नाही माहिती म्हणजे, अगोदर आमचा अपघात घडवून आणण्याचा प्रयत्न केला आहात, माझ्या आकाश तुमच्यामुळे कोमामध्ये गेला आहे आणि आता तुम्ही मला मारण्याचं सोडून माझ्या मुलीला पुन्हा गायब केलं, सांगा माझी मुलगी कुठे, असं म्हणून तिचा गळा तिने धरलेला असतो. रागिनी भूमी मला सोड असं ओरडत असते. तेवढ्यातच तिथे मानसी येते आणि म्हणते की ताई, अगं असं काय करतेस, आपली क्षितिजा इकडे माझ्याकडे आहे. तेव्हा ती म्हणते की मनू, अगं मग तुला मला आवाज देता येत नव्हता का, मी तिच्या नावाने हाका मारत होते. तेव्हा मानसी म्हणते की अगं ताई, असं काय करतेस, तू झोपली होतीस आणि तुला गाढ झोप लागलेली, काल अपघातापासून तुझ्या डोळ्याला डोळा नव्हता, तू इतकी थकली होतीस की तुला अगदी गाढ झोप लागलेली आणि मध्येच पिल्लू उठली आणि म्हणूनच तिला घेऊन शांत करण्यासाठी मी ते रूमच्या बाहेर आली की तुला गाढ झोप लागली पाहिजे. म्हणूनच तेवढ्यातच अथर्व येतो आणि अथर्व म्हणतो की भूमीताई प्लीज लवकर चल, डॉक्टरांनी इमर्जन्सी बोलावलं आहे. तेवढ्यात भूमी, मानसी, अथर्व आतमध्ये निघून जातात आणि रागिनीला या सगळ्याचा खूप राग आलेला असतो. भूमीने अक्षरशः तिचा गळाच दाबलेला असतो आणि तिचा गळा दाबल्यामुळे तिला थोड्या वेळासाठी अगदी श्वास गुदमरल्यासारखा झालेला असतो. परंतु रागिनीचं शेपूट हे वाकडच असतं. रागिनी ही स्वतःच्या गळ्यालाच हात लावून म्हणते की भूमी, आज तू माझ्या गळ्यापर्यंत पोचलीस, आता मी तुला सोडणार नाही, तू मला डिवचलंय, आता मात्र मी तुला सोडणारच नाही, असं ती म्हणते. भूमी डॉक्टरकडे येते आणि म्हणते की नमस्कार. तेव्हा ते म्हणतात की मी डॉक्टर आहे, तुमच्या नवऱ्याचा म्हणजे मी त्यावेळेला सगळा रिपोर्ट्स पाहिला आहे, तुमचे जे नेहमीचे डॉक्टर आहेत त्यांना काहीतरी इमर्जन्सी आली म्हणून त्यांनी ही केस माझ्याकडे सोपवली आहे. खरं तर मला एकच सांगायचं आहे तुम्हाला की या केसमध्ये
आकाश ह्या आणखी अगदी क्रिटिकल झालेला आहे, त्याचा सगळा रिपोर्ट त्याचे सगळे मी स्टडी केलेले आहे. तेव्हा मग भूमी म्हणते की डॉक्टर प्लीज त्याला वाचवा ना, काहीतरी करा ना. डॉक्टर सांगत होते की अमेरिकेचं डॉक्टर. तेव्हा मग ते म्हणतात की हो डॉक्टर अमेरिकेचे बोलावणार होतो, आमचा त्यांच्याशी फोनही झाला, परंतु नेमके ते इथे महिना ते 2 महिने येऊ शकत नाही. ते एका साऊथ आफ्रिकेच्या दौऱ्यावर गेले आणि त्यांना इथे येणं जवळजवळ अशक्यच आहे. खरं तर म्हणूनच खूप प्रॉब्लेम आहे. भूमी म्हणते की मग आता काय करायचं आहे, प्लीज माझ्या आकाशला वाचवा तुम्ही डॉक्टर. तेव्हा डॉक्टर म्हणतात की हे बघा आणखी एक ऑप्शन आहे आपल्याकडे. आपल्या इथे सुदैवाने भारतातले नंबर 1 न्यूरोसर्जन हे आहेत. तेव्हा मग भूमी म्हणते की कोण, काय आहे नाव त्यांचं. तेव्हा मग डॉक्टर सांगतात की डॉक्टर संकर्षण अधिकारी, ते आपल्या भारतातले नंबर 1 न्यूरोसर्जन आहेत आणि ते जर अगदी वेळेवर आले, त्यांनी जर आकाशची ट्रीटमेंट केली तर कदाचित ते वाचू शकतात. म्हणूनच मला असं वाटतं की त्या डॉक्टरांना बोलवलं पाहिजे. तेव्हा मग भूमी म्हणते की प्लीज मग तुम्ही त्यांना बोलवा ना, त्यांना भेटलं पाहिजे. तेव्हा मग आता ते म्हणतात की माझा त्यांच्याशीही कॉन्टॅक्ट झाला खरं तर, परंतु आता ते काही फोन उचलत नाही आहेत, त्यामुळे तुम्हाला हॉस्पिटलमध्ये जाऊन बघावं लागेल की नक्की काय आहे. भूमी म्हणते की हो चालेल, हरकत नाही, पण प्लीज तुम्ही मला हॉस्पिटलचं नाव द्या, मी बघते जाऊन. हवं तर मी रिक्वेस्ट करते पर्सनली त्यांना की माझ्या नवऱ्याची तब्येत ही खूप सिरियस आहे, त्यामुळे तुम्ही या म्हणून. तेव्हा मग डॉक्टर म्हणतात की हो चालेल, तुम्हाला हे सगळं करावंच लागेल, कारण ते आपल्या भारतातले नंबर 1 न्यूरोसर्जन आहेत आणि त्यांच्यामुळेच काहीतरी जर झालं तर ठीक आहे. तेव्हा भूमी म्हणते की चालेल सर, काहीच प्रॉब्लेम नाही, मी माझ्या नवऱ्यासाठी त्या डॉक्टरांच्या हॉस्पिटलमध्ये जाण्यासाठी तयार आहे. मी तिकडे जाईन आणि त्यांना हवं तर रिक्वेस्ट करते, पाया पडते त्यांच्या, ते माझ्या नवऱ्याचं ऑपरेशन नक्की करायला तयार होतील. तेव्हा मग डॉक्टर म्हणतात की हो तुम्ही एकदा बघा, ते फोन उचलत नाही आहेत, माझ्याकडे त्यांचा नंबर वगैरेही नाही आहे, त्यामुळे जरा तुम्ही हॉस्पिटलमध्ये जाऊन बघितलं पाहिजे. आणि जर हे वेळेवर नाही झालं ना तर मात्र प्रॉब्लेम होऊ शकतो. आकाशचे जीव वाचण्याचे चान्सेस कमी आहेत, लवकरात लवकर त्याची ट्रीटमेंट सुरू झाली पाहिजे. आणि असं म्हटल्यावर भूमीला धक्काच बसतो. ते म्हणतात की लवकर जर ट्रीटमेंट सुरू झाली नाही तर आकाशचा जीव वाचणं हे अशक्य आहे. तेव्हा भूमी म्हणते की नाही डॉक्टर, मी आत्ताच जाते आणि मी आत्ताच त्या डॉक्टरांशी अपॉइंटमेंट घेते. आणि म्हणूनच आता नंबर दिल्यावर भूमी तिकडे फोन लावते, परंतु फोन हा स्विच ऑफ लागत असतो. आता भूमी म्हणते की मानसी अगं फोन नाही लागत आहे, फोन बंदच लागतो आहे. मग आता काय करायचं हे काहीच कळत नसतं. भूमी म्हणते की मी एक काम करते, मी त्यांच्या हॉस्पिटलमध्ये जाऊन बघते तिथे ते सापडत आहेत का. तेव्हा मग भूमी म्हणते की बरं मी निघते. मनू म्हणते की एक काम कर, तू क्षितिजाला दे माझ्याकडे आणि मग मी काळजी घेते तिची. आणि अथर्वही म्हणतो मी येतो तुझ्यासोबत. तेव्हा भूमी म्हणते की नको अथर्व, तू इथेच थांब, पुरुष माणूस एखादा हवा धावपळ करण्यासाठी. आणि मनू, मी बाळाला तुझ्याकडे ठेवत नाही आहे, मी घेऊन जाते तिला सोबत, कारण मला भीती वाटते. आता आकाशला मला गमावण्याची भीती वाटते आणि मी हिलाही असं नाही ठेवू शकत. माफ कर मला, म्हणजे तुझ्याबद्दल मला काही असा शंका नाही आहे, कारण तू जीवाचं रान करशील आपल्या पिल्लूला वाचवण्यासाठी, परंतु मला तुला या सगळ्यामुळे आणखी धोक्यात नाही घालायचं आहे. आणि जर तुला काही झालं तर मग मी आयुष्यात स्वतःला माफ करू शकणार नाही, त्यामुळे मी तिला बरोबर घेऊन जाते. जर माझ्याबरोबर ही असली तर मला वेगळी एक ताकद मिळेल, स्वतः तिचा स्पर्श मला सतत जिंकत राहण्याची जाणीव करून देत राहील. म्हणून भूमी आता निघालेली असते आणि रागिनी आणि पौर्णिमा मागूनच बघतात. भूमी निघून गेल्यानंतर त्यांना भीती वाटते की जर ही त्या डॉक्टरपर्यंत पोहोचली तर मात्र काही खरं नाही. क्षितिजा आता तिच्याबरोबर गेलेली असते, हे दोघींनाही लक्षात आलेलं असतं. आणि रागिनी तिथेच उभी असते. रागिनी विचार करते की आता आपल्याला लक्ष ठेवलं पाहिजे की नेमकं काय घडणार आहे यावर. भूमी हॉस्पिटलमध्ये पोचते, रिसेप्शनला विचारते की डॉक्टर संकर्षण अधिकारी. तेव्हा ती म्हणते की सॉरी मॅडम, सर नाही आहेत, महिनाभर तरी सरांनी अपॉइंटमेंट घेऊ नको असं सांगितलं आहे. तेव्हा मग भूमी म्हणते की असं नका करू, मला त्यांच्याशी अर्जंटली बोलायचं आहे, भेटायचं त्यांना, माझ्या नवऱ्याबद्दल ट्रीटमेंटबद्दल बोलायचं आहे. तेव्हा मग ती म्हणते की नाही मॅडम सॉरी, आम्हाला बोलता येणार नाही किंवा तुम्हालाही बोलता येणार नाही, कारण आम्हाला सरांनी स्ट्रिक्टली सांगितलं आहे की कोणालाही अपॉइंटमेंट द्यायची नाही आहे महिनाभर. तेव्हा भूमी म्हणते की प्लीज असं करू नका, माझा नवरा आहे ना तो खूप सिरियस आहे, आमचा अपघात झाला आहे, प्लीज त्याला वाचवण्यासाठी, त्याच्या ऑपरेशनसाठी सरांच्या ट्रीटमेंटची गरज आहे, अत्यंत गरजेची आहे. आणि जर नाही झालं तर तो नाही वाचू शकणार, प्लीज असं करू नका. माझ्या मुलीकडे बघा, तुम्हाला अशी जर भाची असती तर बघा ना, एखादी लहान मुलगी, तिच्या वडिलांचा जीव वाचला पाहिजे. हो मावशीसारखे आहात तुम्ही तिच्या, प्लीज. तेव्हा मग आता ती रिसेप्शनवाली म्हणते की बरं ठीक आहे, मी तुम्हाला त्यांचा पत्ता देते, परंतु कोणालाही सांगू नका आणि इथे कोणालाही कळू देऊ नका. तेव्हा ती म्हणते की चालेल, थँक्यू. असं म्हणून भूमी आता संकर्षणच्या घराच्या बाहेर पोचलेली असते आणि तिथे ती आतमध्ये शिरत असते. तेव्हा वॉचमन म्हणतो की ओ मॅडम कुठे चाललात, मागे व्हा.
भूमी म्हणायला लागते की असं करू नका, मला डॉक्टरांना भेटायला जायचे. तेव्हा ते म्हणतात की डॉक्टर 1-2 महिने नाही आहे तिथे. तेव्हा भूमीला आठवतं सिस्टरनेही तेच सांगितलेलं होतं की 2 महिने डॉक्टर नाही आहेत. मग भूमीला ते म्हणतात की हे बघा, जेव्हा डॉक्टर येतील तेव्हा आपण बघूया. भूमी म्हणते की प्लीज मला जाऊ द्या ना. तेवढ्यातच भूमीला दरवाजाच्या बाहेर तिथून गेट बाहेर पडताना काचेच्या इथून कोणीतरी चालत जाताना आतमधून दिसतं. भूमी म्हणते की आतमध्ये कोणीतरी होतं, असं करू नका, प्लीज मला जाऊ द्या. परंतु वॉचमन तिला बाहेर काढवतो आणि म्हणतो की नाही, कोणीच नव्हतं, तुम्ही प्लीज इथून जा, माझी नोकरीचा प्रश्न आहे, निघा इथून, असं म्हणून तो तिला बाहेर काढतो. तेव्हा मग तिला सगळं काही आकाशबद्दलचं बोलणं आठवत असतं की त्याच्या ऑपरेशनसाठी डॉक्टर संकर्षण अधिकारी यांची ट्रीटमेंटची अत्यंत गरज आहे आणि जर त्यांची ट्रीटमेंट मिळाली नाही तर मात्र काहीतरी होऊ शकतं, आकाश हा दगावू शकतो. त्यामुळे भूमी रडत बाहेर उभी असते. आता इथे पौर्णिमा ही म्हणत असते की आई, आता आपण काय करणार आहोत? जर भूमी त्या डॉक्टरला घेऊन आली तर आपण कसं करणार? त्या आकाश पुन्हा वाचणार आहे. तेव्हा रागिनी म्हणते की शांत बस, असं काही होणार नाही आहे, तू उगीच काहीही बोलू नकोस. आकाश आता वाचणार नाही. किती काही झालं तरीही आता मी आकाशला वाचूच देणार नाही. खूप प्रयत्न करून झाले आहेत आणि तो डॉक्टर हा आता भूमीपर्यंत पोहोचूच नये याच्यासाठी मी स्वतःचे हवे ते प्रयत्न लावायला तयार आहे. परंतु काही झालं तरीही तो डॉक्टर तिथपर्यंत मला येऊ द्यायचंच नाही आहे, असं रागिनी आता बोलत असते. आणि म्हणते की भूमीने करू दे, किती प्रयत्न करायचे आहेत ना ते करू दे, परंतु काही झालं तरी मी जिंकणारच आहे, असं रागिनी आता तिला बोलून दाखवत असते. आणि पौर्णिमाला मात्र कळत नसतं की रागिनीने नेमकं काय ठरवलं आहे. रागिनीच्या डोक्यात आता काहीतरी नवीन प्लॅन शिजायला सुरुवात झालेली असते. नंतर आता भूमी ही विचार करते की मला गेटने जाता येणार नाही, म्हणून मागच्या बाजूने जी भिंत असते त्या भिंतीने ती आता चढण्याचा प्रयत्न करते. ती स्वतः एक खांद्याला म्हणजे एक बाजूला ओढणी पडलेली असते ती घेते, त्या ओढणीने ती क्षितिजाला पाठीला बांधते आणि नंतर वरती चढून ती तिथून आतमध्ये शिरते. आणि बाजूलाच वॉचमन बसलेला असतो, त्याची नजर चुकवून ती पटकन क्षितिजाला आपल्या जवळ घेते आणि आतमध्ये शिरते. आतमध्ये दरवाजा वाजवते तर तिकडे कोणीही नसतं. दरवाजाची बेल वाजवल्यावरती दरवाजा उघडाच दिसतो, म्हणून ती पटकन आतमध्ये शिरते आणि आतमध्ये येऊन इकडे तिकडे बघते आणि समोरचा फोटो ती बघते. आता तो फोटो बघितल्यावरती तिला धक्काच बसतो. तो फोटो हा दुसऱ्या तिसऱ्या कोणाचाही नसून त्या बाईचा असतो, ज्या बाईच्या गाडीसोबत आकाश आणि भूमीचा अपघात झालेला असतो. आणि त्या अपघातामध्येच ती समोर असलेली बाई ही पडलेली असते, मृत पावलेली असते. आणि हे सगळं भूमीला दिसतं आणि तिला प्रचंड आता इथे धक्का बसतो. तर पुढच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की भूमी आजूबाजूला बघते आणि त्या आजूबाजूला घरात सगळीकडे बघत असते आणि समोर तिला फोटो दिसतो आणि त्या फोटोमध्ये बघितल्यानंतर भूमीला आठवतं. तेव्हा ती म्हणते की ह्या कोण आहेत, असं म्हणून ती आता संकर्षणला विचारते. तेव्हा तो म्हणतो की हो, ही तीच आहे, असं म्हणून आता भूमीला आठवतं की ही तीच बाई आहे जिचा अपघातामध्ये जीव गेला होता आणि तिचाच हा नवरा. तेव्हा मग डॉक्टर संकर्षण अधिकारी बोलतो की हो, अपघातामध्ये जी गेली होती ती हीच आहे आणि ती माझी बायको आहे. आता असं ऐकल्यानंतर भूमीला जबरदस्त धक्काच बसलेला असतो आणि पौर्णिमा ही समोरच खूप हसत हसत फोनवर बोलत असते आणि हॉस्पिटलमधून म्हणत असते की आई, एक आनंदाची बातमी आहे. डॉक्टरांनी आताच डिक्लेअर केलेलं आहे की आकाश आता कायमचा गेला, तो आता जिवंत होऊ शकत नाही, तो मेला आहे, आई मेला आहे, असं डॉक्टरांनी आताच डिक्लेअर केलं आहे, असं पौर्णिमा आता बोलून दाखवत असते. आणि त्याच वेळेला भूमी समोरून येते आणि भूमी जेव्हा हे ऐकते तेव्हा तिला जबरदस्त मोठा धक्का बसतो की आकाश गेला आहे. आता हे ऐकून तिच्या पायाखालची जमीनच हादरते. पौर्णिमा म्हणते की आई, एक आनंदाचीच बातमी आहे, आता पुन्हा तो जिवंत होऊ शकत नाही. हे ऐकल्यावर भूमीला तिथेच धक्का बसतो आणि ती तिथेच उभी राहते. आता आकाश गेल्याची बातमी ऐकल्यानंतर भूमीचं नेमकं काय होणार आणि भूमी कशाप्रकारे या सगळ्यातून स्वतःला सावरणार, हे सगळं पाहणं अगदी रंजकतेचं ठरणार आहे. अशाच मालिकांचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. धन्यवाद.